आता जाऊया चंद्रपूरला। भाजपाचे वरिष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार गेल्या काही दिवसांपासून कमालीचे नाराज आहेत। त्यांचा राग एवढ्यात शांत होईल असं दिसत नाहीये, कारण ज्यांच्यावर मुनगंटीवारांचा राग आहे त्या किशोर जोरगेवारांवरच चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीची जबाबदारी ही देण्यात आली आहे। जोरगेवारांना निवडणूक प्रमुख असं पद दिलं गेलंय, तर मुनगंटीवारांना मार्गदर्शक भूमिकेमध्ये राहण्यास सांगितलंय। त्यामुळे निरीक्षक म्हणून चैनसुख संचेती आणि प्रभारी म्हणून अशोक नेते यांची नेमणूक करण्यात आलेली आहे। चंद्रपूरमध्ये पार पडलेल्या बैठकीत मुनगंटीवार आणि जोरगेवार यांच्यात जोरदार खडाजंगी सुद्धा झाली होती अशी बातमी समोर आली। अखेर बावनकुळेंना मध्ये पडून प्रकरण शांत करावं लागलं असंही सूत्रांनी सांगितलंय। बैठकीनंतर जेव्हा बावनकुळे माध्यमांसमोर आले तेव्हा अर्थातच त्यांनी अशी कुठली खडाजंगी झाली नसल्याचं म्हटलं। ऑल इज वेल असल्याचा दावा भाजपाचे नेते करतायत, पण त्यात फारसं तथ्य नाही असंच म्हणावं लागेल, कारण मुनगंटीवार अजूनही माध्यमांसमोर आलेले नाहीत। त्यामुळे मुनगंटीवार जर अजूनही नाराज असतील तर त्याचा फटका पालिका निवडणुकीत भाजपाला बसू शकतो, हे नाकारता येणार नाहीये। दरम्यान बावनकुळेंनी माध्यमांना काय प्रतिक्रिया दिली आहे ती पाहूया। काही शाब्दिक चकमकी झाल्या नाही, चर्चा झाल्या, चर्चेमध्ये मार्ग निघाले। जर चर्चेमध्ये शाब्दिक झालं असतं आणि काही अजून काही वेगळं झालं असतं तर एवढा वेळ बैठक थोडी चालली असती। 3 तास 3.5 तास चंद्रपूरची बैठक झाली, त्यामध्ये काही खमंग चर्चा झाल्या, पण काही अशा वाकड्या तिकड्या चर्चा झाल्या नाही। मला असं वाटतं याच्यातून मार्ग निघाला। सुधीर मुनगंटीवारजी, हंसराजजी अहिरजी या दोघांच्याही त्या ठिकाणी नेतृत्वामध्ये आणि खास करून सुधीर भाऊला जबाबदारी दिली आहे। त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही सर्व निवडणूक होणार आहे आणि चैनूभाऊ या ठिकाणी निवडणुकीचं कामकाज बघणार आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी तेजस मोहतुरे आपल्या सोबत जोडले। तेजस, मुनगंटीवार हे आधीपासूनच आपल्याच पक्षाला भाजपाला घरचा आहेर देत आहेत, त्यातच त्यांना आता मार्गदर्शक भूमिकेमध्ये टाकलेलं आहे, त्यामुळे ते नाराज आहेत अशी चर्चा आहे। काय नेमकी त्यांच्या नाराजीची कारण आहेत आणि त्याचा फटका कसा भाजपाला बसेल? नक्कीच आपण जर बघितलं असेल तर मागील काही दिवसापासून सुधीर मुनगंटीवार यांचे राजकीय जे एकंदरीत नाराज आहेत ते समोर येताना दिसत आहेत। आपण हिवाळी अधिवेशन, ज्याला हिवाळी अधिवेशनात सुद्धा ज्या पद्धतीने विरोधक आक्रमक व्हायला पाहिजे त्या पद्धतीने जर बघितलं तर सरकारनं वारंवार घरच्या आहेर सुधीर मुनगंटीवार यांच्या माध्यमातून बघायला मिळालं। नगर परिषदेच्या आणि नगरपंचायत निवडणुका चंद्रपुरात पार पडल्या आणि मोठा पराभवाचा सामना जे आहे ते भाजपला तिथे करावा लागला आणि त्यामुळे प्रसार माध्यमांसमोर येऊन सुधीर मुनगंटीवार यांनी भाजपबद्दल जी आहे ती नाराजी व्यक्त केली। मला कुठेतरी बळ मिळालं नाही आणि या बळ न मिळाल्यामुळे जे आहे ते पराभवाचा सामना जे आहे ते करावा लागला। या संपूर्ण याच्यात जर बघितलं असेल तर पक्षश्रेष्ठींनी याकडे लक्ष दिलं पाहिजे होते असं सुद्धा वक्तव्य जे आहे ते सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आणि त्यानंतर जे आहे ते या संपूर्ण संदर्भात समन्वयाच्या भूमिकेत जे आहे ते भाजपचे संघटन मंत्री उपेंद्र कोटेकर यांच्या नेतृत्वात काल विभागीय कार्यालयात नागपुरात जे आहे ते बैठक पार पडली। या बैठकीत जर बघितलं तर 3 तास तब्बल या संपूर्ण संदर्भात चर्चा झाली। मात्र या बैठकीत जर बघितलं तर सुधीर मुनगंटीवार आणि तेथील आमदार किशोर जोरगेवार यांच्यात जे आहे ते खडाजंगी झाली आणि चांगलीच खडाजंगी झाली, कारण की समर्थकांचे एका अर्थानं उमेदवारीपासून ही खडाजंगी सुरू झाली। आपण जर पार्श्वभूमी जर किशोर जोरगेवारांची बघितलं असेल तर किशोर जोरगेवार हे अपक्ष आमदार म्हणून निवडून आले। त्यानंतर त्यांच्या एका अर्थानं चंद्रपूरवर जे आहे ते राजकीय समीकरणावर एखादं वरहस्त निर्माण व्हायला सुरुवात झाली। त्यामुळे ते देवेंद्र फडणवीस यांचे जवळीक होऊ लागले, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे सुद्धा जवळीक व्हायला लागले आणि या संपूर्ण संदर्भात महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुधीर मुनगंटीवार यांना असं वाटलं की कुठेतरी आपण या संपूर्ण याच्यात मागे पडतो, आपले समर्थक असतील, आपले जे काही उमेदवार असतील हे मागे पडत आहेत, त्यामुळे कुठेतरी समन्वय चंद्रपूरमध्ये पाहायला मिळत नाही। या संपूर्ण संदर्भाने आपली नाराजी जी आहे ते काल त्यांनी संघटन मंत्री उपेंद्र कोटेकर असतील, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे असतील यांच्यासमोर बोलून दाखवली आणि याच दरम्यान जे आहे ते खडजंगी जे आहे ते काल पाहायला मिळाले। मात्र या संपूर्ण संदर्भाने चैनसुख संचेती जे आहेत यांनी सांगितलं की अशा प्रकारची कुठलीही खडजंगी झाली नाही, फक्त हे चर्चा झाली आणि चर्चा जी आहे ती खमंग चर्चा झाली। तेजस, सुधीर मुनगंटीवार हे अभ्यासू नेते आहेत, कुठलाही विषय अत्यंत अभ्यासू पद्धतीने मांडतात, मात्र तरीही भाजपा त्यांना बाजूला का करते? काय कारण आहेत त्याची? तिथली स्थानिक कारणं काय आहेत? नक्कीच आपण जर बघितलं असेल तर चंद्रपूर हा एकंदरीत विदर्भाच्या एकंदरीत वादाच्या भोऱ्यात राहिलेला असलाय। आपण जर बघितलं तर या अगोदर खासदार हंसराज अहिर यांच्यासोबत जे आहेत पटत नसल्याची सुद्धा माहिती जी आहे समोर येताना आपल्याला दिसली। मागील वेळी जे लोकसभेच्या निवडणूक जो दारुण पराभव सुधीर मुनगंटीवारांना करावा लागला, त्यानंतर एकंदरीत बघितलं असेल तर अनेक राजकीय वाद जे आहेत ते उफाळून समोर येत होते। अशातच जर बघितलं असेल तर किशोर जोरगेवार हे भाजपवासी झाले आणि तेव्हापासून कुठेतरी राजकीय वाद पुन्हा एकदा पेटू लागले, कारण की किशोर जोरगेवार हे या
अगोदर जे आहे ते सुधीर मुनगंटीवार यांचे खद्दे समर्थक मानले जात होते. त्यामुळे राज्यात जर बघितलं असेल तर चंद्रपूर हा जे आहे ते वाघांच्या एका अर्थानं जिल्हा मानला जातो आणि अशा वाघामध्ये जे आहे कोण एक खरा वाघ आहे यावरून आता राजकीय जे आहे ते भांडण व्हायला सुरुवात झालेली आहे. या संपूर्णच्यात जर बघितलं असेल तर सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट भूमिका जी आहे ते काल मांडली. त्यांनी सांगितलं की उमेदवारी देत असताना कुठेतरी जर बघितलं असेल तर 2 महिन्या अगोदर ज्यांनी पक्ष काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला असेल तर त्यांनाच उमेदवारी नको, यासोबत नेत्यांच्या मुलाला तिथे उमेदवारी नको अशा आणि एकंदरीत बघितलं असेल तर कुठेतरी सर्वेक्षणाच्या आधारावर जे आहे ते संपूर्ण उमेदवारी दिली पाहिजे. आणि या संपूर्णच्यात जर बघितलं असेल तर काल 2 जे नेते होते म्हणजे किशोर जोरगेवार असेल आणि सुधीर मुनगंटीवार याच्यात मोठी खडाजंगी सुद्धा झालेली आपल्याला बघायला मिळाली. तेजस, धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल.